राजा आपण या जरा आणि कॉम्बॉक्स कडे. बॉलर्स नेम नितीन. खूप चांगली बॉलिंग होते. फिरकी संतोष सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत वैभव यांना. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये दोन खेळाडू येतात. प्रयत्न होणार आहे आणि खूप चांगला झेल इथे टिपलाय डीप मिड विकेट वरती. खूप चांगली फिरकी गोलंदाजी आपण पाहतो इथे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती हे क्षण आपण देखील टिपायचेत. वैभव खूप चांगली गोलंदाजी केलीत सर आपण आणि खूप चांगली बॅटिंग देखील केलीत. आपली अगदी आपल्या संघासाठी जेव्हा आवश्यकता होती
बॉलर्स नेम.
झाल्या 13 धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट्स देखील गेल्यात. गोलंदाज राजू पाटील येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 50+ संघटनेचे मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, एक फिरकीपटू देखील आहेत आणि एक नामवंत खेळाडू आहेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर प्रचंड बाहेरच्या दिशेला वळण घेतो. वाईट बॉल असणार आहे. कोणत्या स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या 14 धावफलकावर. पुढचा बॉल यावेळी देखील डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. चांगली गोलंदाजी होते, फिरकीचे जादूगर म्हटलं जातं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट स्विंग केली आहे. प्रचंड वेग त्या स्विंग मध्ये होतं, पण गोलंदाज देखील तेवढेच चातुर्याने गोलंदाजी करतात. तेवढं चातुर्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल यावेळी देखील फ्लिक केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणारे झेलची शक्यता. वर कॅच लॉंग ऑफ वरती पकडलाय झेल. खेळ झाली आहे संपुष्टात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि जणू काय हा ट्रॅप होता. या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं. मागचे 3ही चेंडू एक योग्य स्पॉट वरती गुंड्यांच्या थोड्याशा मागून वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगदी स्टंप वरती अटॅक केला आणि त्या ट्रॅप मध्ये आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय आणि जाळ्यामध्ये अडकवत असताना इथे विकेटचं होत आहे पतन. दादा बॅटिंग लागून गेलं. यावेळी देखील खूप चांगलं कनेक्शन. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू गेला सीमारेषा पार. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते आणि त्यांच्या वरतीचा प्रतिहल्ला केला. येतो एक उत्तुंग षटकार. आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती हा षटकार वसूल केला. रविकांत बॅटिंग करण्यासाठी आल्यात आणि अगदी रवी सारखे चमकलेत. गोलंदाजाने अगदी कुठल्याही बॅटरला बॅट उचलण्याची संधी दिली नाहीये. त्यांच्या समोर हा षटकार वसूल केला. जो मनोबळ, जो कॉन्फिडन्स आणि असं म्हटलं जातं ना, लेफ्टी बॅटर्स नेहमी अग्रेशन साठी जाणले जातात आणि तसंच अग्रेशन अगदी त्या पहिल्या चेंडूवरती ते सिद्ध केलंय. साईड चेंज, राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळी मारा करण्याचा प्रयत्न. हलकासा हाताने, फक्त हलक्या हाताने फ्लिक केला चेंडूला. एकदम नक्कीच वसूल केली आहे. दुसऱ्याचा बघत प्रयत्न होतोय का? नाही होणार आहे. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. तर एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती 21. नाही, मी नाही पाठवले. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असणार आहे. काव कॉर्नर वरती खेळाडू तैनात आहे आणि विकेट सुरू आहे. अजून एक विकेट या षटकामध्ये मिळत आहे राजू पाटील यांच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये विकेट. आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस जावं लागले धावफलकावरती 21. 21 ऑन द बोर्ड. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 विकेट्स देखील गेल्यात.
धर्मेंद्र येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. चला थोडस स्पीडअप देखील करा प्लीज. सरका सरका रविकांत बॅटिंग करतात. पहिल्या चेंडूवरती षटकार बॅटरने मारला. त्याची साथ देण्यासाठी नवीन बॅटर दिनेश देखील आलेत. आणि धर्मेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये असणार आहे. खेळाडू तिथे अगदी तैनात होता. त्या खेळाडूला तिथून लावलाय आणि चेंडू निघून गेलाय सर 4 धावांसाठी. होल्ड करा, थोडस होल्ड करा. सर थोडं होल्ड करा, थोडंसं होल्ड करा. चौकार नाहीये सर, 2च धावत. चौकार नाहीये कारण तिचे दगड आहेत तिथे, ते अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. हरकत नाहीये, आम्ही क्षमस्व आहोत. पहिला आम्ही चौकाराचा कॉल केला. फक्त 2 धावा मिळतील. ज्या धावून पूर्ण केल्या त्याच धावा मिळतील. किती केल्यात? 2 केल्यात. चौकार नाहीये. नाही सर, चौकार नाहीये. दगडाला अगदी खूप जवळ चेंडू होता ना. पुष्कर सर 2 धावा आहेत ना. धावून 2 काढल्यात ना. हा, 2च धावा आहेत. मग बाउंड्री नाही आहे. बाउंड्री नाही आहे. पुढचा बॉल, प्रचंड वेग आणि त्या वेगाचा बघा वापर केला. थोडीशी हाय आर्म ऍक्शन पाहायला मिळते. थोडासा क्रॉस आर्मनी फेकण्याचा प्रयत्न इथे केला होता. आणि गोलंदाजासाठी एक्झिक्यूट करण्याला हा सगळ्यात कठीण चेंडू आहे. वाडी शॉर्कर यावेळी देखील खोदून काढला चेंडूला. चेंडू आधी समोर ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू येत आहेत, प्रयत्न करतात. एकदा पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केलेला नाहीये. बघा किती वेगाने खेळाडू आले होते. त्यांनी देखील प्रयत्न केला. फेकी अवंतर आहे, पण तरी देखील यष्टीरक्षक आहेत, बॅकअप करतील. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अठ्ठावीस धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. पहिलाच बॉल अगदी मैदानाच्या बाहेर दिलाय फेकून. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज कारभारी आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, पण तो कार्यभार आहे ना तो सगळा रविकांत यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका वसूल केलाय. मैदानाच्या देखील बाहेर अगदी मैदान पार केलाय, तो रस्ता आहे तो देखील पार केलाय. चेंडू निघून गेलाय बाहेर षटकारासाठी. अप्रतिम स्ट्रोक. पहिलाच बॉल आपण पाहिलात. येस सर.
34 धावा फलकावरती झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिलात. उर्वरित 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी देखील फुलटॉस चेंडू होता, पण लाईन पेक्षा देखील बाहेर होता. अगदी पिचिंग बाहेरच्या दिशेला पाहायला मिळत आहे. एक्स्ट्राची धाव मिळत आहे. त्या एक्स्ट्राच्या धावेने धाव फलक आता पुढे सरसावत आहे. 35 धावा फलकावरती झाल्या. 35 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल स्विंग केला चेंडूला. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते व्हाईट बॉलची, पण पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. गतीमध्ये मिश्रण, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. गोलंदाज कारभारी गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर हा आलेला कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील प्रचंड वेग त्या चेंडूवरती आहे आणि त्या वेगाने झाल्यात बीट. येतोय चौकार. दणदणीत चौकार पाहायला मिळतो आपल्याला. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. या 4 धावा वसूल होत आहेत. त्या 4 धावेच्या साह्याने धावफलक अगदी हळूवारपणे नाही तर अगदी जलद गतीने आता पुढे नेण्याचं कार्य रविकांत यांनी आपल्या हातामध्ये केलंय. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 3 टू गो. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. अगदी मोठ्या फटक्यांचं शेवटचं षटक म्हटलं जातं आणि त्या शेवटच्या षटकामध्ये कार्य देखील तसंच काहीतरी होत आहे. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न राहिलाय. त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. रविकांत पॉपिंग क्रिशात. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न, पण आपली ताकद काय त्या ताकदीला बॅक करत असताना कारभारी गोलंदाजी ट्रॅकवरती खूप चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे जलद गतीने नाही तर हळूवारपणे त्या स्लोवर वनचा वापर करून बीट करायचंय आणि तसंच काहीतरी केलंय. पुन्हा एकदा यावेळी देखील पंचांकडे अपील मागितली जाते, पण यावेळी लाईन चुकीची असणार आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अवंत स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. 40 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिचिंग अगदी लेग स्टंपच्या प्रचंड बाहेर आपण पाहायला बघतोय आणि अजून एक व्हाईट बॉल आला. 41 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. त्या समवेत GTC चे ऑपरेटर विकास देखील आमच्यातून रजा घेतात. त्यांचा देखील धन्यवाद विकास. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. यावेळी देखील पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला मैदानात ठेवलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. बघा तिसऱ्याचा प्रयत्न होतोय का. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. कारण स्ट्राईक जास्तीत जास्त रविकांत यांच्याकडे असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. समोरच्या संघाकडे रविकांत देखील तेवढीच दर्जेदार बॅटिंग. यावेळी देखील बॉल लीव्ह केला. येस इट इज अ व्हाईट बॉल. चांगला लीव्ह केलाय. धावा झालाय 44 धाव फलकावरती. 44 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावेळी बॅकफुटला गेलेत. कव्हर रिजनच्या डोक्यावरून फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्ट वरती ही कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं होत आहे पतन. शेवट झालाय गोड. गोलंदाज कारभारी यांच्यासाठी तो शेवट झालाय गोड आणि मॅच मधली गोल्डन विकेट जाते अगदी शेवटच्या चेंडूवरती. धावा लागले 44 आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 45 धावेंचं.
हॅलो हा हॅलो कळलं तुम्ही आले पंडित साऊंड सिस्टमचे मुख्य कार्यकर्ते पंडित काका देखील आलेत चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत बघा विनंती असेल प्लीज थोडंसं स्पीडअप करा सहकार्य करा आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं गरजेचं आहे आणि 20 मिनिटात जर आपण 4 षटकं नाही फेकले तर यदा कदाचित आपल्याला पेनलाइज करण्यात येऊ शकतं तर विनंती आहे आम्हालाही हवंय की फेअर गेम असला पाहिजे आमचं कार्य आहे ते कार्यवाहक म्हणून आपल्या सगळ्यांचंच कार्य असतं की क्रिकेटचा खेळ हा फेअर दोन्ही दिशेला दोन्ही संघांसाठी झाला पाहिजे पण आपलं देखील सहकार्य तेवढंच गरजेचं आहे तर प्लीज विनंती असेल सगळ्यांना सहकार्य करा लक्ष मोठं नाहीये लक्ष असणार आहे 45 धावेचा 45 टू विन आणि त्या 45 धावेचा लक्षाचा पाठलाग कसा होतोय 5 षटकांची मॅच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे हरेश आणि नितीन सलामीला आलेली ही सलामी जोडी गोड जोडी दिनेश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती पावसाचं देखील आगमन झालंय म्हणजेच काय तर आता गोलंदाजी हे जे लक्ष 45 पाहतोय ना पावसाने ते 45 लक्ष अगदी 65 वरती नेऊन ठेवलंय असं देखील म्हणायला हरकत नाहीये कारण पाऊस आला आणि पावसामध्ये तो टीचा रब्बरचा बॉल अगदी त्या टप्प्यावरती पडला तर अगदी गतिशील होतो काय गतिशील होतो आणि त्यानंतर बॅटिंग करणं खूप कठीण कार्य होतं बघत आता इथून ते कठीण कार्य पार होत आहे का हरेश आणि नितीन नावाजलेले दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती आणि तसेच नावाजलेले गोलंदाज दिनेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत 45 धावेचं लक्ष मॅच ऑन पहिला चेंडू दिनेश फेस करतील बॅटर हरीश पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती ओ हो फेकून दिला चेंडूला 2 खेळाडूंच्या मधून आवश्यकता नाहीये कुठल्याही खेळाडूची चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय हाय व्होल्टेज उत्तुंग षटकार पाऊस येतोय आणि त्या पावसामध्ये मारलेला हा षटकार आणि अगदी इंद्रदेव देखील ना खुश झालाय वेग वाढवलाय पावसाचा आव्हान केलंय कठीण पुढचा बॉल कठीण आव्हान स्वीकारलंय आणि यावेळी देखील फेकून दिला चेंडूला सीमारेषा पार आलाय उत्तुंग षटकार व्हॉट अ स्ट्रोक अप्रतिम खेळी मी नुकतंच म्हटलं होतं 45 लक्ष 65 झालंय की काय बॅटर नितीन म्हणतायत माझ्याकडे ते शक्य नाहीये माझ्याकडे ती कुवत आहे पुढचा बॉल देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ओके पंच थँक्यू सो मच अगदी छत्री सांभाळत वाईट बॉल दिलाय आमच्या पुष्कर काटे सरांनी सर विनशीटर हवं असेल तर सांगा आपल्याकडे आहे पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे पुन्हा एकदा चेंडूला केलाय पुल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे कॅच केली आहे ड्रॉप आणि फक्त कॅच ड्रॉप केली नाहीये तर चौकार देखील निघून गेलाय व्हॉट अ बॅटिंग खेळ क्रिकेटचा आहे पण क्रिकेटचा खेळ हा होम रनचा बनून चाललाय की काय व्हॉट अ गेम अप्रतिम बॅटिंग होते नितीन यांच्याकडून प्रत्येक चेंडूवरती एकच इरादा एकच दृढ निश्चय त्यांचा आहे की प्रत्येक चेंडूवरती येतोय पाऊस येऊ देत मला फरक पडत नाहीये पुढचा बॉल यावेळी कनेक्शन झालेलं नाहीये चांगलं आडव्या बॅटनी क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला हलकीशी बॅटची कडा लागली 1 धाव मिळणार आहे धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती झाल्यात
आणि चेंडू झाल्यात आतापर्यंत 4. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. नितीननी तर खूप चांगली बॅटिंग करून दाखवली. बघत आता हरेश दाखवतायत का. पुढे सरसावलेत, पुढे सरसावून चातुर्य. ही गोलंदाजी आणि या गोलंदाजीची आवश्यकता होती. ते दिनेश आहेत. दिनेश यांनी ती गोलंदाजी केली आहे आणि इंद्रदेव देखील आता थोडासा शांत झालाय. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा. यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघाला. बॅटची कडा लागली. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकामध्ये नितीन यांचा बोलबाला पाहिला. 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर दिनेश यांनी देखील तो कमबॅक केलाय. पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव दिली आहे. हवाई विंडशेटर. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. नितीन आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. नितीन विपक्ष नितीन अशी ही लढत आहे. बघत काय घडतंय. पहिला बॉल. नितीन यांनी पुन्हा एकदा चेंडूला पुल केला. चेंडू चालला स्कोअर लेग रिजन वरती. एकही खेळाडू नाहीये तिथे. एक खेळाडू येतोय. चेंडू बघूयात किती धावा मिळतील तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि बघा तिसरी धाव देखील कंप्लीट होते का. कारण 3 धावा घेतल्या त्यानंतर आपल्याला तो पॉज घ्यावा लागणार आहे. आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत का. तर 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 3च धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. धावा झाल्यात 21 धाव फलकावरती. आरामात ये भाविक. भाविक कोसळले तर आमचं गुणलेखन देखील कोसळेल. सकाळपासून आपण पाहतोय कृष्णा आता होते आणि त्यानंतर आता भाविक आहे आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. धावा झाल्यात धावफलकावरती 21. 21 ऑन द बोर्ड. 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. तर काय डिसिजन असणार आहे बघा. जरी आपण तिथे पॉज घेतो तरी देखील असं ग्राह्य धरलं जातं की त्या 3 धावा धावून कंप्लीट केल्या. त्यामुळे स्ट्राईक हरेश यांनाच घ्यावी लागेल. नितीन विपक्ष हरेश अशी ही लढत आपण पाहतोय. पुढचाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. फक्त दिशा दाखवली चेंडूला. खेळायचं होतं अगदी कव्हर रिजन वरती. बॅटचे हलकासा टो एंड लागला आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट मिड विकेट वरती. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे देखील मिळाली. 22 धावा धावफलकावरती. पंडित साऊंड सर्व्हिस च्या मार्फत आपल्याला साऊंड सिस्टम पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागते आणि एकच धाव इथे मिळणार आहे. लेग बिफोर द विकेट नाही आहे. एलबी नाही आहे. लेग बिफोर द विकेट नाही आहे. त्यामुळे बॅटर देखील अनेक वेळेस असं आपण अनेक वेळेस हे दृश्य पाहतो आपण की बॅटला चेंडू हदळला की पंचांकडे ते बॅट दाखवायचे. कारण स्वतःची विकेट आणि त्या विकेटची व्हॅल्यू करणं खूप गरजेचं आहे. एक खराब बॉल, एक खराब कनेक्शन आणि आपली विकेट जाऊ शकते. खेळ संपू शकतो तिथे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती. अगदी एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. पहिलं षटक ज्यामध्ये प्रचंड हल्ला बघितला आपण, प्रचंड प्रहार बघितला, इथे थोडंसं शांत ठेवलं नितीन यांनी. चांगली बॉलिंग केली आणि त्यांना देखील माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल आला तरी देखील चालू शकतोय. तर अशी आवश्यकता, त्या आवश्यकतेप्रमाणे काम इथे दोन्ही बॅटर्स करून दाखवतात, नितीन आणि हरेश. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी देखील चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू खेळलाय, चेंडू थांबणार नाहीये. अगदी मैदान यावेळी देखील पार केलाय. नुकतंच आपण उल्लेख केला शांतता झाली की काय, षटकार थांबलेत की काय. नितीन म्हणतायत मला फरक पडत नाहीये, पाऊस पडतोय, गोलंदाजी चांगली होते, मी माझी बॅटिंग करणार आहे आणि माझी बॅटिंग ही षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलते. आणि तसंच काहीतरी पुन्हा एकदा करून दाखवलंय. धावा झाल्या तब्बल 30 धावफलकेवरती. आणि मित्रांनो फक्त दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ इथे झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. नितीन विपक्ष नितीन. आतापर्यंत बॅटिंग करत असलेल्या नितीननी आपला बोलबाला इथे केलाय. 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक त्यांनी कुठलेत.
30 धावा धावफलकावरती, 45 लक्ष, म्हणजे अजूनही 15 धावींची आवश्यकता. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केला म्हणजे अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. आणि हे यालाच तर ते थोडंसं माइंड गेम्स असं म्हटलं जातं नक्की, कारण ज्या चेंडूवरती षटकार गेलाय तोच चेंडू आपल्याला परत मिळाला ना, तर बॅट्समनचा ते मनोबळ असतं, तो कॉन्फिडन्स असतो, तो देखील थोडासा बलवंत होताना पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, त्यावरती एक षटकार आला, मग एक व्हाईट बॉल. पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटक्याचा प्रयत्न केला आणि इथे चेंडू अगदी जमिनीवरती आदळलाय आणि त्यानंतर ट्रॅव्हल झाला नाहीये. एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. चला मॅच ऑन. हा बघा, पंच आमचे इथे आलेत. ग्रुप ए चे दोन्ही संघांमध्ये ही मॅच होईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. जिंकलेले दोन्ही संघ ग्रुप ए चे दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे की आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. फक्त 13 धावीची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आग उघडणारी बॅटिंग नितीन करून दाखवतायत. पुढचा बॉल यावेळी थोडासा मिस टायमिंग झाला. लोअर फुल टॉस चेंडू होता आणि इथून जर कमबॅक करायचा असेल तर गोलंदाजी जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावा लागेल. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडूला. चेंडू निघून गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघाला. एक धाव इथे देखील मिळेल. धावा झाल्या 33 धाव फलकावरती. 12 धावेची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघा, चेसिंग कंपल्सरी आहे. यानंतरचे सगळे सामने हे 3 षटकांचे असतील. याची देखील आपण नोंद करून घ्या, कारण भरपूर वेळ झालाय. 4 वाजून अगदी 15 मिनिटांची अवधी झाली आहे आणि फक्त चौथा सामना मार्गस्थ आहे. फायनलची सामना देखील आजच खेळवायचा आपल्याला. यावेळी देखील फुल टॉस चेंडू आहे. फक्त फ्लिक केलाय. मनगटाच्या साह्याने हा फटका खेळलाय आणि तरी देखील चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर स्क्वेअर लेग दिशेने. चौकार येतोय. दिलीप सरांना विनंती असणार आहे. दिलीप सर आपण या. आणि संदेश नारकर आपण देखील या टॉस साठी. नाणेफेकीचा कौल होईल. चला या, थोडस स्पीडअप करा. आता इथून आपलं सहकार्य ना खूप गरजेचं आहे आम्हाला, कारण आपण पाहतो ना की अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये 6-6:30 वाजेपर्यंत अंधार होतो आणि सूर्यास्त होईपर्यंत फायनलची मॅच देखील सूर्यास्ताच्या अगोदर झाली पाहिजे. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवलाय. धावा झाल्यात 37 धावफलकावरती. फक्त 8 धावेची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होत आहे. असंच काहीतरी सातत्याने करत राहावं लागणार आहे. मॅच बघा, असं म्हटलं जातं ना क्रिकेटचा खेळ आहे, त्यामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये, शेवटची धाव घेतली जात नाहीये ना, तोपर्यंत मॅच संपली आहे असं गृहीत धरून चालायचं नाहीये. शोल्डर्स डाऊन करायचे नाहीयेत. आणि बघा तसं काहीतरी होत आहे का. पुन्हा एकदा अजून एक शॉर्ट पिच चेंडू विरकवण्याचा प्रयत्न केला आणि इथून एकच धाव मिळणार आहे. वन टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. धावा झाल्यात 38 धावा झाल्यात धावफलकावरती. 38 ऑन द बोर्ड. 45 लक्ष. पुढचा बॉल प्रचंड वेग, अगदी कानाच्या बाजूनी हा चेंडू निघून गेला. ड्रीम डिलिव्हरी कशाला म्हणतात ना, तर ते या बॉलला म्हणतात. तो देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये ही असा चेंडू फेकणं खूप अप्रतिम गोलंदाजी केली आहे. थोडासा उशीर नक्कीच झालाय, पण चांगला चेंडू फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी. शेवट देखील गोड केला असं म्हणायला हरकत नाहीये. आवश्यकता कमी आहे. अगदी 38 धावा झाल्यात धावफलकावरती. 12 चेंडू आणि फक्त जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी.
आणि बघत त्या 7 धावा कशा बनतायत, त्या जलद गतीने बनतायत. एखाद दुसरा षटकार चौकार येतोय की गोलंदाज चांगली गोलंदाजी करून या 7 धावा बनवणं देखील थोडंसं कठीण करून दाखवतायत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल अगदी यॉर्करचा वापर केलाय. अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू, फुलर लेन्थचा हा चेंडू होता. अजून एक डॉट बॉल आलाय बघा. मॅच मध्ये थोडं का असेना पण कमबॅक होतंय की काय. यावेळी मोठा फटका येतोय, चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय अजून एक उत्तुंग षटकार नितीनच्या बॅट मधून. काय खेळी करतात. जितू निलेश 11 टीम कॅप्टन कुठे असेल आपण या त्वरित प्लीज टॉस साठी. यानंतरची आपलीच मॅच असणार आहे आणि विनंती असेल की आपण टॉस साठी या. फक्त एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन झालेत. श्री 11 कांजूर आणि जितू निलेश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा त्वरित. आणि त्यानंतरची मॅच असेल ती भाईंदर आणि सिनियर सिटीजन्स कुर्ला.